रायगडमध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व आमदार निवडून आले। त्यानंतर आता रायगडकरांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, तसंच श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांच्याकडून सुद्धा रायगडकरांच्या अपेक्षा काय आहेत, नेमकं रायगडकरांना काय हवंय, या सर्वाबाबत रायगडकरांच्या प्रतिक्रिया ह्या समोर येऊ लागल्या। तर श्रीवर्धन मतदारसंघात अदिती तटकरे ह्या दुसऱ्यांदा विजय झाल्यात, त्यामुळे पुढच्या 5 वर्षात जनतेच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत त्या जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी अजयेश नाडकर यांनी। पाहूयात। श्रीवर्धन मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा अदिती तटकरे ह्या विजयी झालेले आहेत आणि पुढच्या 5 वर्षात अदिती तटकरे आमदार म्हणून नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। अदिती तटकरे आता दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत, नेमकी आपली अपेक्षा काय आहेत? आमच्या अपेक्षा एवढंच आहे या आमदारांकडे की या पासिंग ट्रॅक आणि आरटीओ कडे त्यांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन त्वरित कसं का होईल हे कार्यालय माणगावच्या जावळी ठिकाणी याच्यासाठी त्यांच्याकडे आमच्या अपेक्षा आहे। आमच्या सर्वसामान्य जनतेची अशी इच्छा आहे की एक माणगावमध्ये असं एक हॉस्पिटल की जेणेकरून काय गरीब लोकांना इथे सुविधा उपलब्ध करता येईल, अशा प्रकारे एक माणगावमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोय व्हावी। डॉक्टरांचा अभाव न पडता पूर्णपणे अलिबाग किंवा मुंबईला न जाता इथेच व्यवस्था व्हावी अशी आमची सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे। शेतीमध्ये असं आहे, आता अवकोल्या पावसामुळे सर्व हे नुकसानी भरपाई होते, त्याच्यामुळे काहीतरी थोडं आमदारांनी यासाठी करायला पाहिजे। विधानसभेमध्ये हाती शेतीचा याचा वाटप करा, व्यवस्थित पैशाचा रेट पण द्यायला पाहिजे त्यांना। नक्कीच जनतेकडून आपण पाहिला तर शिक्षण असेल, आरोग्याची सुविधा असेल आणि रोजगार असतील, याकडे पुढच्या 5 वर्षांनी आमदारांनी भर दिला पाहिजे आणि जास्तीत जास्त रोजगार आणि आरोग्याबाबतच्या सुविधा आहेत त्या निर्माण केल्या पाहिजे, असे मत जे आहेत ते नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे। अजयेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।